नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव शहर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून IAS अधिकारी आदित्य जीवने यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या बदलीनंतर ही नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले आदित्य जीवने आज संध्याकाळी जळगाव शहर महानगरपालिकेत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि निर्मला गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त जीवने यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. तर पारदर्शकता आणि जलद कामगिरी यावर भर असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला जळगाव शहर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून रुजू झालो आहे आणि प्रथमदर्शनीय या शहराला एक चांगला इतिहास आहे. या महानगरपालिकेचा एक चांगला इतिहास आहे. सर्व ज्या काही महानगरपालिका आहे देशामध्ये त्यांचे जे मेन मुद्दे आहेत तिथे फायनान्सेस बरोबर नाही किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत फंड्स अँड फंक्शनचा यूज. माझा भर इथे ट्रान्सपरन्सी कशी येईल, त्यानंतर इथलं फंड युटिलायझेशन कसा प्रॉपरली होईल, म्हणजे काही कामं जी आहे त्याला टप्प्याटप्प्याने क्वालिटीकडे कसं नेतील याच्यावर माझा भर राहील. आणि जे राष्ट्रीय धोरण आहे स्वच्छ भारत मिशन त्या अंतर्गत या शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यावर माझा पूर्णपणे भर राहील. त्याचनंतर ज्या काही नागरिकांना ज्या महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा देण्यात येतात किंवा ज्या टॉप सिटीजमध्ये ज्या काही असतात त्यातल्या ज्या कुठल्या आपण विदिन द लिमिट्स ऑफ फंड्स अँड पब्लिक जे काही समस्या त्यांच्या जे काही अपेक्षा असतील त्याच्याशी निगडीत राहून आपण दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस देण्याचं मानस ठेवू असं मला वाटतं. छत्रपती संभाजी आणि ही यंग ऑफिसर म्हणून माझा नेहमी राहील की मी टेक्नॉलॉजी ओरिएंटेशन कसं आणणार, लोकांना त्वरित आणि ई पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी कसं होईल याच्यावर माझा भर राहील. तसंच जे माझे स्टाफ असणार आहे या नगरपालिकेचं जे बेस आहे माझा स्टाफ त्यांना मोटिवेट करून त्यांची कार्यक्षमता वाढवून त्यांच्याकडून चांगले दर्जेदार कामं कशी होतील याच्यावर मी पूर्णपणे भर देईल. तसंच आता बॉडीसुद्धा आहे, तर बॉडींचा समन्वय साधून चांगल्या दिशेने या शहराला घेऊन जाण्याचं मी आधी ते मानस घेऊन आलो.